नमस्कार मित्रांनो. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सी-टेटचा फॉर्म कसा भरावा हे आज पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या ब्राउझरमध्ये गुगल क्रोम या ब्राउझरमध्ये सर्च इंजिनमध्ये सी-टेट 2025 असे टाईप करावे. ते टाईप केल्यानंतर सर्च करावे. सर्च केल्यावर आपल्याला पहिली वेबसाईट जी मिळणार आहे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सी-टेट या वेबसाईटवर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचे सी-टेटचे प्रथम पेज दिसेल. या ठिकाणी आपण वर अप्लाय फॉर सी-टेट फेब्रुवारी 2026 असं एक नोटिफिकेशन दिसेल. त्यावर आपण क्लिक करावे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या डाव्या बाजूस आपल्याला अप्लाय फॉर सी-टेट फेब्रुवारी 2026 याच्या खाली लाल अक्षरांमध्ये अप्लाय फॉर सी-टेट फेब्रुवारी 2026 असे दिसणार आहे. त्या ठिकाणी क्लिक करावे. या ठिकाणी क्लिक केल्यामुळे आपण ॲप्लिकेशन पेजवर जाणार आहोत. या ठिकाणी ओके केले की ॲप्लिकेशन पेज ओपन होईल. त्या ठिकाणी आपल्याला 3 वेगवेगळे ऑप्शन दिसतील. त्यातील 2 नंबरचे ऑप्शन म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करावयाचे आहे. तिथं क्लिक केल्यानंतर खाली रेडिओ बटनवर सिलेक्ट करून क्लिक फॉर प्रोसीडवर क्लिक करावे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे. या ठिकाणी आपली नावाची नोंदणी करत असताना आपल्या 10वीच्या पासिंग सर्टिफिकेटवर ज्या पद्धतीने आपले नाव असेल तसे या ठिकाणी नोंदणी करावयाची आहे. या पर्सनल डिटेलमध्ये स्वतःचे नाव, आपल्या वडिलांचे, आईचे, बर्थ डेट, जेंडर, आयडेंटिफिकेशन टाईप आणि आयडेंटिफिकेशन नंबर या ठिकाणी नमूद करावा लागणार आहे. म्हणजे आपल्या संपूर्ण पर्सनल डिटेल या ठिकाणी आपल्याला नमूद करावी लागेल. त्यानंतर खाली स्क्रॉल केले की आपल्याला कन्फर्म पर्सनल डिटेल्स हा टॅब येणार आहे. म्हणजे वर जी आपण माहिती भरणार आहोत ती पुन्हा आपल्याला कन्फर्म करावी लागणार आहे, जेणेकरून चूक होणार नाही. पुन्हा खाली स्क्रॉल केले की आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्या घराचा संपूर्ण पत्ता, प्लॉट नंबर, लोकॅलिटी, कॉलनी, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि पिनकोडसह इथं नोंदणी करावायची आहे. त्यानंतर आपण खाली स्क्रॉल केले की या ठिकाणी आपला इलेक्ट्रॉनिक कॉन्टॅक्ट डिटेल्स जसे की आपला ईमेल ॲड्रेस असेल आणि मोबाईल नंबर या ठिकाणी नमूद करावायचे आहे. हे नमूद करताना काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुन्हा आपला खाली स्क्रॉल केले की आपला ॲड्रेस सेम असल्यास टिक करावे. त्यानंतर त्याखाली आपल्याला आपला पासवर्ड सेट करावा लागणार आहे. हा पासवर्ड 8 ते 13 कॅरेक्टरचा असणार आहे. तो अल्फा न्यूमॅरिक व सिम्बॉलिक असला पाहिजे. हा पासवर्ड कुठंतरी लिहून ठेवावा अथवा लक्षात राहील अशा पद्धतीचा करावा. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जाणार आहे. जेणेकरून आपण पासवर्ड विसरलात तर याचा आपल्याला फायदा होणार आहे. या ठिकाणी आम्ही व्हॉट इज युअर बर्थ प्लेस हा सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट केला आहे. त्याचे आन्सर आपण कुठंतरी नमूद करून ठेवावे. एवढी माहिती भरल्यानंतर शेवटचा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तो म्हणजे कॅप्चा. आपण या ठिकाणी आपल्यासमोर जो कॅप्चा दिसत आहे तो जशाच्या तसा नमूद करावा आणि सबमिट या बटनावर क्लिक करावे. इथं क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण झाल्याचं आपल्याला दिसेल. पुन्हा या ठिकाणी आपण जी माहिती भरली ती संपूर्ण बरोबर असल्याची खात्री करावी. ती बरोबर असेल तर आपण खालील बाजूला स्क्रॉल करावे. ही माहिती अचूक असणं गरजेचं आहे. पुढे आपण खालच्या बाजूला सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री केली म्हणून प्रत्येक रेडिओ बटनवर क्लिक करावे. त्यानंतर खालच्या बाजूस ॲग्री या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर यावर क्लिक करावे. म्हणजे आपल्या मोबाईल नंबरला आपल्याला एक OTP आलेला दिसेल. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला
प्रोसीडसाठी ओके करावे लागणार आहे. त्यानंतर आपल्यासमोर आपण नमूद केलेला मोबाईल नंबर दिसणार आहे. तसेच त्याच मोबाईल नंबरवर एक OTP आपल्याला प्राप्त होणार आहे. तो OTP आपण या ठिकाणी पिवळ्या रंगात नमूद करावयाचा आहे. त्या ठिकाणी नमूद केल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजे आपली नोंदणी पूर्ण करण्यासाठी यावर क्लिक करावे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर आपली नोंदणी पूर्ण झालेली असेल. त्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे. तसेच पुढे आपल्याला काय काय बाबी नमूद कराव्या लागणार आहेत यासाठी डाव्या बाजूला आपण पाहू शकतात. इथपर्यंत आपण रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पाहिली. आता पुढे फॉर्म पूर्ण करण्यासाठी आपण खालील बाजूस स्क्रॉल करावे. स्क्रॉल केल्यानंतर कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून ऑप्शन आपल्याला दिसणार आहे. तिथं क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपल्याला वेगवेगळे फॉर्म भरावे लागणार आहेत. वेगवेगळी माहिती त्या फॉर्ममध्ये भरावी लागणार आहे. ती करत असताना आपल्याला स्क्रीनवर खालील बाजूस पर्सनल डिटेल्स ही माहिती भरण्यासाठी क्लिक करावे लागणार आहे. आपल्या पर्सनल डिटेल्सवर क्लिक केल्यावर आपण एक नव्या विंडोवर जाणार आहोत. तिथं आपली संपूर्ण पर्सनल डिटेल्स आपल्याला दिसणार आहे, जी रजिस्ट्रेशन करताना आपण भरली असेल. परंतु काही बाबी या ठिकाणी नव्याने भराव्या लागणार आहेत. जसं की नॅशनॅलिटी असेल, कॅटेगरी असेल, कन्फर्म कॅटेगरी असेल, आपलं अपंगत्व असेल, अपंगत्वाचा प्रकार असेल. या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी नमूद करणे गरजेचे असणार आहे. तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये 1 सप्टेंबर 2025च्या निर्णयान्वये शिक्षकांना TET किंवा CTET हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी एक प्रश्न विचारला गेला आहे, तो म्हणजे एम्प्लॉयमेंट स्टेटस. एम्प्लॉयमेंट स्टेटस म्हणजे आपली सध्याची सेवेची स्थिती. म्हणजे आपण शिक्षक असाल तर या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉय ॲज अ टीचर म्हणून ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर खालील बाजू स्क्रॉल केल्यावर आपल्याला कॅप्चा जसं तसा नमूद करावायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण पुढील पेजवर जाणार आहोत. सेव्ह अँड नेक्स्ट. आपण कन्फर्मेशनसाठी एक नवीन विंडो ओपन होईल. त्या ठिकाणी आपण यस करावे. त्यानंतर आपण नवीन पेजवर जाऊ. या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे आपण पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा दोघी पेपरसाठी ॲप्लिकेशन करत असाल, जो ऑप्शन योग्य असेल आपल्यासाठी तो आपण या ठिकाणी ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करावा. आता मी या ठिकाणी दोघी पेपर देणार आहे म्हणून दोघी ऑप्शन सिलेक्ट केले आहे. त्यानंतर पेपर लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 या ठिकाणी प्रथम लँग्वेज ही ज्याच्यावर आपलं प्रभुत्व असेल ती सिलेक्ट करावी, जेणेकरून तिची काठिण्य पातळी थोडी जास्तीची असल्यामुळे. आणि सेकंड लँग्वेज आपण पहिली लँग्वेज जी सिलेक्ट केली असेल त्या व्यतिरिक्त कुठलीही भाषा आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर पेपर फर्स्टसाठी आपली जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते कोणते आहे ते या ठिकाणी एक सूचना आपल्यासमोर ओपन होणार आहे. ती व्यवस्थितरित्या प्रत्येकाने वाचावी. त्यानंतर आवश्यक तो कोड ओपन करावा. आपण या ठिकाणी बघू शकतात की पेपर 1 साठी आपल्याला किमान शैक्षणिक अर्हता D.Ed असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी 2 वर्षीय D.Ed कोर्सचा क्वालिफिकेशन कोड नंबर 1 हा आहे, तो या ठिकाणी आपण नमूद करणार आहोत. तसेच पेपर 2 साठीची अर्हता ही B.Ed किंवा या सूचनेत दिल्याप्रमाणे सर्व बाबी व्यवस्थित वाचून तो कोड आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे. या ठिकाणी ह्या सूचना वाचणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून योग्य पर्याय आपल्याला निवडता येईल. या ठिकाणी फक्त अंकांचीच नोंदणी करावायची आहे. त्यानंतर सब्जेक्ट अफॉर्ड फॉर पेपर सेकंड म्हणजे दुसऱ्या पेपरसाठी आपल्याला मॅथ अँड सायन्स किंवा सोशल सायन्स म्हणजे गणित विज्ञान किंवा समाजशास्त्र याची निवड करायची आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन एक्झाम म्हणजे आपण जी एक्झाम देणार आहात त्यासाठी आपण D.Ed आहात का B.Ed आहात हे या ठिकाणी रेडिओ बटन सिलेक्ट करावायचे आहे. त्यानंतर अंतिम म्हणजे कॅप्चा. या ठिकाणी प्रत्येक पेजवर आपल्याला कॅप्चाची नोंद करावी लागेल आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनाला क्लिक करून पुढील पेजवर आपल्याला जाता येईल.
या ठिकाणी पुन्हा कन्फर्मेशन विचारलं जाईल. येसवर क्लिक केलं का आपण पुढील पेजवर जाणार आहोत. तोपर्यंत आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढील पेजवर आपल्याला एज्युकेशन डिटेल्स भरायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला फक्त आपण डी.एड एज्युकेशनल डिटेल्स नमूद करणे गरजेचे आहे. आपण इथं पाहू शकतात की आपण डी.एडच्या पासिंग स्टेटस म्हणजे आपण पास आहात की ॲपेड आहात, नंतर पासिंग इयर या ठिकाणी आपल्याला ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करावे लागणार आहे. त्यानंतर कोर्स किंवा स्ट्रीम नेम म्हणून आपल्याला इथं सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर आपलं बोर्ड, युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटचं नेम, त्यानंतर रिझल्ट आपला कुठल्या प्रकारचा आहे, पर्सेंटेज आहे की CGPA आहे हे इथं सिलेक्ट करावे. पर्सेंटेज असेल तर टोटल मार्क्स, नंतर ऑप्टेन म्हणजे आपल्याला मिळालेले गुण, हे टाकल्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर आपली इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचा पिनकोड या ठिकाणी आपल्याला नमूद करावा लागेल. ही सर्व माहिती योग्यरित्या नमूद करणे गरजेचे आहे. हा भाग भरल्यानंतर खालील बाजूस आपल्याला पुन्हा कॅप्चा नमूद करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी मी कॅप्चा नमूद करत आहे. कॅप्चा टाकल्यानंतर मी सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करेन. पुन्हा आपल्याला कन्फर्मेशन विचारलं जाईल की आपण भरलेली माहिती योग्य आहे. तर यस केल्यावर आपण पुढील पेजवर जाणार आहोत. आतापर्यंत भरलेल्या माहितीत आपल्याला परीक्षा केंद्र निवडीची कुठेही सुविधा मिळालेली नाही. तर परीक्षा सेंटर हे आपल्याला या फॉर्ममध्ये दिलेले आहे. आपण जो ॲड्रेस नमूद करणार आहोत त्यानुसार मिळणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावे. पुढच्या पेजवर आपल्याला आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावे लागणार आहेत. त्यासाठी JPG फॉर्ममध्ये आपला फोटो 10 ते 200 KB व साईन म्हणजे सही 4 ते 30 KB या साईजमध्ये असणे गरजेचे आहे. त्याआधी आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये फोटो व साईनचा फोटो असणे गरजेचे आहे. क्रॉप करण्यासाठी या पोर्टलवर सुविधा देण्यात आलेली आहे. आपण अपलोड केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आपला फोटो दिलेल्या साईजमध्ये क्रॉप करू शकतो. आपला फोटो त्या ठिकाणी ॲक्शन यामध्ये अपलोड ऑप्शन आहे, त्यावर क्लिक केल्यावर आपला फोटो वेब या फॉर्ममध्ये अपलोड होणार आहे. अपलोडवर क्लिक करणे गरजेचे आहे. या ठिकाणी यशस्वीरित्या माझा फोटो अपलोड झालेला आहे. त्यानंतर आपण साईन अपलोड करणार आहोत म्हणजे सिग्नेचर. पुन्हा सिग्नेचर इथं आपण लाईव्ह क्रॉप करून दाखवणार आहोत तुम्हाला. ज्या साईजमध्ये आवश्यक आहे त्या साईजमध्ये आपण इथं क्रॉप करू शकतो सिग्नेचर. आणि अपलोडवर डन या बटनावर क्लिक करावे. डन केल्यानंतर आपल्याला ॲक्शनमध्ये अपलोड ऑप्शन आहे त्यावर क्लिक करावे. यावर क्लिक केल्यानंतर ते यशस्वीरित्या अपलोड झालेले आपल्याला दिसेल. पुन्हा ते अपलोड योग्य झाले आहे का हे व्ह्यू ऑप्शनमध्ये ब्ल्यू रंगाचे जे सूचना आहे त्यावर क्लिक करून आपण बघू शकतो. या पेजवर देखील आपल्याला कॅप्चा कोड टाकून सेव्ह अँड सबमिट करायचे आहे. हे सबमिट केल्यानंतर आपल्याला पुन्हा कन्फर्मेशन विचारलं जाईल आणि यस केल्यानंतर आपण पुढील पेजवर जाणार आहोत. प्रत्येक पेजवर हे कन्फर्मेशन आपल्याला घेत जायचे आहे जेणेकरून आपली भरलेली माहिती चुकणार नाही. यस केल्यानंतर आपण पुढील पेजवर जाऊया. आता आपली संपूर्ण माहिती झालेली आहे भरून, आपण फायनल सबमिट करू शकतो. त्याआधी एक प्रक्रिया आहे, अशी सूचना आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल. त्याच्या आधी देखील एक प्रक्रिया आहे ती आपण आता पुढे बघणार आहोत. या ठिकाणी मी ओकेवर क्लिक करतो. आता आपण आतापर्यंत जी पण माहिती भरली ती संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्मचा रिव्ह्यू पेज आपल्यासमोर असेल. म्हणजे या ठिकाणी आपण संपूर्ण माहितीची पुन्हा एकदा खात्री करावी. जर काही माहिती चुकली असेल तर आपण या ठिकाणाहून पुन्हा एडिट करू शकत आहोत. त्यामुळे संपूर्ण माहिती वाचून खात्री करावी. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा. त्यानंतरच पुढे प्रक्रिया करूया. या ठिकाणी सर्व माहिती बरोबर दिसत आहे. ही खात्री केल्याबाबत आपल्याला पुन्हा प्रत्येक मुद्द्यावर जो रेडिओ बटन दिलेला असेल त्या रेडिओ बटनावर क्लिक करावयाचे आहे.
प्रत्येक रेडिओ बटन क्लिक केल्यानंतर ॲग्रीवर क्लिक केलं, त्यानंतर फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन म्हणून टॅब आपल्याला खाली दिसेल. त्यावर क्लिक केलं का आपला फॉर्म अंतिमतः सबमिट होणार आहे. हे करण्यापूर्वी काळजीपूर्वक सर्व माहिती तपासावी. या ठिकाणी पुन्हा कन्फर्मेशन विचारलं गेलं. आपण खात्री केली असेल तर येसवर क्लिक करावे, नाहीतर नोवर करून आपण पुन्हा माहिती एडिट करू शकतात. आता मी खात्री केली आहे म्हणून मी येसवर क्लिक केले. आता पुढील प्रोसेस ही आपला मेल कन्फर्मेशनची आहे. म्हणजे आतापर्यंत आपण आपलं रजिस्ट्रेशन केलं, ॲप्लिकेशन फॉर्म भरला आणि आता आपल्याला आपला ईमेल ID OTP टाकून कन्फर्म करावा लागणार आहे. आणि ही प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे, कारण परीक्षेसंदर्भित कुठलीही सूचना आपल्याला आपल्या मेलवर मिळणार आहे. त्यामुळे आपला मेल OTP टाकून कन्फर्म करावा. तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला ईमेल OTP व्हेरिफिकेशनसाठी आपला मेल दाखवला जाईल, जो आपण रजिस्ट्रेशन करताना नोंदवला होता. आता आपण कॅप्चा टाकूया. तो कॅप्चा टाकल्यानंतर आपण सबमिट अँड गेट OTPवर क्लिक करावे लागणार आहे. आपल्याला सबमिट अँड गेट OTPवर क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर ईमेलवर एक OTP येणार आहे. तो आपण आपल्या मेलमध्ये पाहावा आणि दिलेल्या ठिकाणी एंटर OTP या ठिकाणी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय केल्यावर आपण मेल सक्सेसफुली व्हेरीफाईड झाला असा मेसेज आपल्यासमोर दिसणार आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया आपण पूर्ण केलेली असेल. यानंतर अंतिम आणि शेवटचा टप्पा म्हणजे पेमेंट ऑप्शन. तर आपल्याला 1200 रुपये ओपन OBCसाठी 1200 रुपये व इतर संवर्गासाठी 600 रुपये यासाठी आहे. तर आपण ऑनलाईन पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करावे. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करावे. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक केल्यानंतर एक पुढच्या विंडोवर जाईल. पुढच्या विंडोवर गेल्यानंतर आपल्याला पेमेंट करण्यासाठी पुन्हा एक ऑप्शन विचारलं जाईल की आपण एनी डेबिट, क्रेडिट और नेट बँकिंगने पेमेंट करत आहात. तर प्रोसीड फॉर पेमेंटवर पुन्हा या ठिकाणी क्लिक करावयाचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटचे विविध ऑप्शन डाव्या बाजूला दिसतील. तर या ठिकाणी आपण सर्वात सोपी म्हणजे UPI QR कोड हे ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. प्रत्येकाकडे फोनपे, गुगल पे असते, त्यामुळे आपण हा QR कोड आपल्या कुठल्याही UPI ॲपने स्कॅन करावा आणि परीक्षेची जी फॉर्म फी आहे ती पेड करावी. आता मी या ठिकाणी फॉर्म फी पेड केलेली आहे. पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. अशा पद्धतीने आपण CTET 2026 हा फॉर्म कसा भरावा हे आपण पाहिले. या ठिकाणी आपण भरलेला फॉर्म पूर्णतः आपल्यासमोर असेल, ते आपण डाउनलोड करून ठेवू शकतात. अशा पद्धतीने आपण CTET फॉर्म कसा भरावा हे पाहिले. तर आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा आवडला कळवा आणि माझ्या या टेक्नोसारथी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.